गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वाजली चहा, तर मी पण झोपल्या तर उठली नाही. कपडे पण धुवायचे होते. चाळीमध्ये मी एकटीच होती, उठलेली होती. मग त्याच्यानंतर मी आपलं दार लोटून घेते, चांगलं साबण बिबून टाकून धुते. दुसऱ्यांच्या दारामध्ये बघते मला खराटा झाडू भेटतो का, मला काय सापडला नाही. मी आपल्या घरामध्ये गेले, माझ्या घरातलं खराटा झाडू आणला. मग त्यानंतर मी चांगलं घसा घासायला लागली. दिसतात तुम्हाला, बघतात तुम्ही की नाही का ते मी आपलं दार किती चांगलं प्रामाणिकपणे घासत होते. कारण की मला आमचं दार धुतलेलं खूप आवडतं. दुसऱ्यांच्या इथं कचरा लावायला पण मला खूप आवडतं. बघा, त्यांचा माझ्या इकडचा कचरा पूर्ण दुसऱ्यांच्या दारामध्ये टाकत होते. मग नंतर मला कोण विचारायला नको. मस्तपैकी घासलं दार. मग त्याच्यानंतर कपडे भिजवायला लागले. बघा, पूर्ण चादरे होते धुवायचे. पहिलं मी कपडे भिजत घातले आणि ते पण भरपूर कपडे होते. एवढे सारे कपडे होते धुवायचे. कपडे धुवायला बसले. पहिलं वाकड्या धुतल्या तन्वीचे, कारण की तिने सू केलं होतं. बापरे. मग मम्मीने तिला घेतलं. उठली ती 7 वाजताच. मम्मी तिला खेळवत होती. मम्मी म्हणत होती मेथीचे लाडू बनवायचे, आता पण तयारीला लागू. मेथीचे लाडू, हे बघा मेथीचे लाडू. मम्मी गूळ, ड्रायफ्रूट, खसखस, बघता तुम्ही, हे सर्व मिक्स केलं. खसखस आणि काय ते सामग्री मी तुम्हाला नंतर सांगेन मम्मीला विचारून. मग मम्मीने पूर्ण ते लाडूचं मेथीचे लाडू बनवायला घेतले, कारण की मम्मी म्हणली चांगले कमरेला. मग आम्ही दोघी मेथीचे लाडू बांधायला लागलो. मग मी तुम्हाला सांगणार होती ना की माझ्या आयुष्यामध्ये काय काय झालं, की मी सिंगल मॉम का झाले. मला हे ना खूप म्हणजे धोका भेटला खूप मोठा. आणि ना मी त्याला रंगे हात पकडलं. दुसऱ्या मुलीवर सांगते, म्हणजे मला फोनवरती बोलत होतं तेव्हा समजलं की याचं दुसरीकडे अफेअर आहे. म्हणून मी तेव्हाचे तेव्हा सोडलं आणि माझ्या प्रेग्नन्सीच्या टायमाला मम्मीकडे आली आणि इथेच राहिली मी. मग मी विचार केला की मला नाही जायचं, कारण की आता चाललं तर पुढे पण चालेल, म्हणून नको. मग मेथीचे लाडू बनवले मम्मीने. मग तन्वी उठली, तिला खेळवायला लागली. बघा कशी खेळते आहे ना. तिचे गालाला इन्फेक्शन झाले, उद्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. ठीक आहे, चला बाय बाय.